हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लॅपटॉपवर मेल करत राहणार आहे त्याआधी मला बघून लगेच माझ्या खोलीत जाईन. जसा ते इथे येतील मी निघून जाईन. जान्हवी स्वतःशीच बोलत होती. जान्हवी निघालेली होती की राजवीर तिला पाहतो. मी जान्हवी. राजवीर जान्हवीला आवाज देतो. जान्हवी मागे न बघता लगेच आपल्या खोलीत जाते आणि दरवाजा बंद करते. त्यांनी ऐकलं नाही का? किंवा अनदेखा केलं? मला समजलं नाही. राजवीर विचार करत होता. अनदेखा का करतील? पण त्यांचा काही ठावही लागत नाही. आता मला कसे कळेल की नानीने त्यांच्याशी काय बोलले? मला पण माहीत पाहिजे. अशी काय गोष्ट होती जी माझ्यासमोर सांगता आली नाही? राजवीर खूप बेचैन झाला होता. काही वेळाने जान्हवी आपल्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर पाहते. बँक गार्ड नाही. हा वेळ आहे. लगेच निघून जा. जान्हवी स्वतःशीच बोलत होती. जान्हवी तिथून लगेच निघून जाते. मॅम, आपण कुठे चालले आहात? बॉडीगार्ड तिला थांबवतो. घरी. जान्हवी बॉडीगार्डला सांगते, सॉरी मॅम, आम्ही आपल्याला जाऊ देऊ शकत नाही. बॉडीगार्ड म्हणतो, का? का जाऊ देऊ शकत नाही? जान्हवी विचारते. आखरी वेळ आपण निघालात तेव्हा आम्हाला खूप ओरड मिळाली होती. सरची परवानगी न घेतल्यास आम्ही आपल्याला जाऊ देऊ शकत नाही. बॉडीगार्ड सांगतो. मी तर विचारून आले आहे. जान्हवी म्हणते, जी मॅम. बॉडीगार्ड म्हणतो, थांबा, आम्ही सरला फोन करून विचारतो, मग आपण जाऊ शकता. अरे, फोन का करायचा आहे? मी बोलत आहे ना. जान्हवी म्हणते, मॅम सॉरी, पण आम्ही जाऊ देऊ शकत नाही. बॉडीगार्ड अजूनही मान्य होत नव्हता. का? तुम्ही त्रास देत आहात? मी विचारून आलो आहे. मी काहीही खोटं सांगणार नाही. जान्हवी म्हणते, बिलकुल बरोबर आहे. राजवीरचा आवाज ऐकून जान्हवी मागे पाहते. त्याचे दिसणे पाहून तिचे होश उडतात. का मिस जान्हवी? आपण खोटं बोलत नाही. राजवीर आपली भुवई उंच करत विचारतो. आपण इथे काय? जान्हवी हकलत विचारते. हे मला विचारायला हवं. नाही, आपण इथे काय करत आहात? राजवीर म्हणतो. मी जान्हवीला काही सुचत नव्हते. हो, काय पाहिजे तुम्हाला? राजवीर विचारतो. मला काही साहित्य हवे होते. जान्हवी बहाणा बनवत म्हणते. सांगताय काय हवे? राजवीर विचारतो. आपल्याला सांगू शकत नाही. जान्हवी डोळे झाकत बोलते. का नाही सांगू शकत? राजवीर विचारतो. मी एक मुलगी आहे. माझ्या स्वतःच्या प्रायव्हसी आहेत. जान्हवी म्हणते. मला वाटत नाही काहीच हवं असेल आणि ते आपल्या खोलीत नसेल. जाऊन पहा. एका मुलीला जे हवे ते सर्व काही आपल्या खोलीत उपलब्ध आहे. राजवीर म्हणतो, ठीक आहे. जान्हवी निघते. मिस जान्हवी, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. राजवीर तिच्या खांद्यावर हात ठेवतो. मी पळत नाही. जान्हवी म्हणते. आपण पळूही शकत नाही. राजवीर म्हणतो. असं कसं? मला तर असं वाटतंय की मी जेलमध्ये बंद आहे. जान्हवी म्हणते. काहीच असं नाही. मिस जान्हवी, चला माझ्यासोबत या. मला आपल्याशी बोलायचं आहे. राजवीर म्हणतो. पण मला बोलायचं नाही. जान्हवी राजवीरचा हात खांद्यावरून हटवते. तिला काय झालं आहे? सकाळपासून विचित्र वागत आहे. जान्हवी आपल्या खोलीत जाते. राजवीर तिच्या खोलीत येतो. जान्हवी पलंगावर बसलेली आहे. राजवीर खोलीचा दरवाजा बंद करतो. जान्हवी पटकन उठते. हे काय करत आहात? मला तुमच्याशी बोलायचं आहे. राजवीर म्हणतो. पण मला बोलायचं नाही. जान्हवी म्हणते. काय झालं मिस जान्हवी? ठीक आहे, मी हेल्परला पाठवतो. जे हवंय ते आणेल. राजवीर म्हणतो. चला, आता माझं ऐका. राजवीर प्रेमाने जान्हवीला पलंगावर बसवतो आणि स्वतः गुडघ्यांवर बसतो. नानीने तुम्हाला काय सांगितलं? राजवीर विचारतो. तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे? जान्हवी म्हणते. सांगा मिस जान्हवी, प्लीज. डोळ्यात बघून सांगा. राजवीर म्हणतो. काही नाही, फक्त माझ्या भूतकाळाबद्दल. जान्हवी म्हणते. नानी ही ना? नाही.
राजवीर रागाने उभा होतो. असं काय करताय? मला तर सगळं माहिती आहे, जान्हवी म्हणते. राजवीर उठून निघतो. मला तर माहिती आहे. जान्हवी अजून बोलत होती की राजवीर तिथून निघून गेला. आता काय झालंय? का रागावून गेला? मी तर आधीच सगळं जाणते. त्यांनी स्वतः मला सगळं सांगितलं होतं. जान्हवीला समजत नाही. राजवीर रागाने आपल्या खोलीत जातो. नानीही नाही. मिस जान्हवीला सगळं सांगण्याची आवश्यकता का? पण ठीक आहे. थोडं खूप तिला आधीच माहिती आहे. जर मी दुसऱ्या कोणालाही माझी गर्लफ्रेंड बनवली असती, नानी ती सुद्धा सगळं सांगितलं असतं. नानीमुळे मला त्रास झाला आहे. राजवीर बेडवर बसतो आणि स्वतःशीच बडबडायला लागतो. राजवीर शर्ट उघडतो. जान्हवी दरवाजा ठोठावते. काय आहे मिस जान्हवी? राजवीर चिडून विचारतो. नानी तुम्हाला बोलवत आहेत, जान्हवी म्हणते. हो येतो, राजवीर म्हणतो. असं राग का करताय? मी काय केलं? जान्हवी पाय ठोकरत तिथून निघून जाते. जान्हवी इंदुजींच्या खोलीत जाते. आहे नाही राज? इंदुजी तिला एकटीला पाहून विचारते. येतोय, जान्हवी इंदुजीला सांगते. इतक्यात राजवीर पण येतो. जे बोला नानी, राजवीर इंदुजीकडे पाहत म्हणतो. तुम्ही दोघे लग्न कधी करताय? इंदुजी म्हणत विचारते. लग्न? लग्न या शब्दाचा उल्लेख ऐकून दोघेही एकमेकांकडे पाहून जोरात ओरडतात. अरे, एवढं का रिॲक्ट करताय तुम्ही दोघं? असं वाटतंय की कधी लग्नाचं नाव ऐकलं नाहीये. इंदुजी दोघांकडे पाहून म्हणते. पण नानी, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोलत आहात? राजवीर विचारतो. हो माहीत आहे. मी लग्नाचीच गोष्ट करत आहे. पण मला माहीत आहे तुम्ही दोघे खूप मॉडर्न आहात. लग्नाआधीच एकत्र राहत आहे. पण तरीही काहीही सामाजिक नियम असतात. इंदुजी दोघांकडे पाहून म्हणते. नानी, लग्नाची गोष्ट अचानक कुठून आली? राजवीर विचारतो. का? राजवीरकडे पाहते. आता तर आम्ही फक्त डेटिंग करत आहोत. लग्नाचा अजून विचार नाही. राजवीर इंदुजीला समजावत म्हणतो. प्रॉब्लेम काय आहे? जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना आवडता, एकत्र राहता, एकत्र झोपता, लग्नात काय हरकत आहे? इंदुजी प्रश्न करते. नानी, आता तर आम्ही फक्त राजवीर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण इंदुजी काहीही ऐकू इच्छित नाही. मी काहीही ऐकणार नाही. माझ्या जाण्यापूर्वी तुम्ही दोघे लग्न करून घ्या, इंदुजी ठामपणे सांगते. नानी, असं होत नाही. मी लग्न करणार नाही, राजवीर म्हणतो. हो, पण जान्हवी एक छान मुलगी आहे. ती तुझ्या काळजी घेतीये. अजून काय हवंय तुला? इंदुजी हसून म्हणते. नानी, तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय तसं काही होणार नाही. आम्ही फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत, त्याहून काही नाही. राजवीर म्हणतो. लग्न तर करावंच लागेल, नाही का? इंदुजी विचारते. पता नाही, पण मी याबद्दल काहीही बोलू इच्छित नाही, राजवीर म्हणतो आणि तिथून निघूनही जातो. अजीब मुलगा आहे. लग्नाचा शब्द ऐकून पळतोय. जणू काही मी चुकीचं सांगितलं आहे. ही मुलगी तुझ्या पसंतीची आहे तरीही. इंदुजी स्वतःशी बोलते. तू कुठे चालली आहेस बाळा? थांब. जान्हवी ज्या दिशेने निघाली होती तिथे इंदुजी तिला रोखते. इंदुजी आपली बॅग उघडून त्यातली एक बॉक्सची झलक जान्हवीकडे दाखवते. सुंदर आहे, इंदुजी जान्हवीकडे पाहून म्हणते. हो, खूप सुंदर आहे, जान्हवी उत्तर देते. तुला आवडलं का? इंदुजी विचारते. हो, जान्हवी हळूवार मान हलवत म्हणते. चल हात दे, मी तुझ्यावर घालते. इंदुजी म्हणते. नाही, गरज नाही, जान्हवी नकार देते. का नाही? मी माझ्या होणाऱ्या सुनेकरता देत आहे. हे कंगन राजची होणारी बायकोसाठी आहे. हात पुढे कर, इंदुजी म्हणते. नाही, प्लीज, मला नाही हवं, जान्हवी म्हणत तिथून निघून जाते. अजीब मुलगी आहे. दोघे लग्नाच्या शब्दावर पळून गेले. आजकालच्या मुलांचे काही सांगता येत नाही, इंदुजी स्वतःशीच बोलते.
पता नाही सरांचं नाटक किती चालेल. मला त्यांच्याशी बोलावं लागेल. जान्हवी आपल्या खोलीत फिरत म्हणते. इंदुजी हॉलमध्ये बसते आणि दोघांनाही बोलावते. नानी, तुम्ही लग्नाची गोष्ट करायची असेल तर मला बोलायचं नाही. राजवीर येताच म्हणतो. हे घे. इंदुजी राजवीरकडे बॉक्स देत म्हणते. हे काय आहे? राजवीर आश्चर्यचकित होतो. कंगन आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीला घाल. पहा, इंदुजी म्हणते. नानी, पत्नी हा शब्द ऐकून राजवीर चिडतो. चल घाल, इंदुजी म्हणते. राजवीर बॉक्स घेऊन जान्हवीकडे जातो. घाल, मी तुला घालायला सांगितलं आहे. इंदुजी त्याच्याकडे डोळी दाखवते. राजवीर बॉक्स उघडून कंगन काढतो आणि जान्हवीच्या हातात ठेवतो. मला नाही हवंय. जान्हवी नकार देते. घ्या मिस जान्हवी, नानीने प्रेमाने दिलंय, राजवीर म्हणतो. जान्हवी नकारही करू शकत नाही. राजवीर प्रेमाने कंगन तिच्या हातात घालतो. इंदुजी दोघांना हाक मारते. नजर लागू नये माझ्या मुलांना. मी 2-3 दिवसात जाणार आहे. लग्न नाही करायचं तर एंगेजमेंट तरी करा. नानी, राजवीर म्हणतो. हो, करू शकता ना. एवढंच तर करू शकतोस तुझ्या नानीसाठी, इंदुजी भाविकपणे सांगते. राजवीर आणि जान्हवी एकमेकांकडे पाहतात. चल आता, इंदुजी म्हणते. कुठे? राजवीर आश्चर्यचकित होतो. अंगठीही घ्यायची आहे, इंदुजी म्हणते. काय? राजवीरला नक्की काय करावं हे समजत नव्हतं. जान्हवी ही अजूनही गोंधळलेली आहे. एंगेजमेंट करायची आहे तर अंगठ्या तर हव्यात ना. इंदुजी म्हणते. ठीक आहे, थोड्याच वेळात निघतो. राजवीर म्हणतो. जान्हवी त्याला घूरते. चल लवकर तयार हो, मग निघू, इंदुजी म्हणते. तिनं 3 जण त्यांच्या खोलीत जातात. जान्हवी कपडे काढते आणि काही विचार करून रागाने राजवीरच्या खोलीत जाते. राजवीर लॅपटॉपवर काम करत होता. हे काय आहे सगळं? जान्हवी रागाने विचारते. काय झालं मिस जान्हवी? राजवीर लॅपटॉपकडे पाहत उत्तर देतो. तुम्हाला असं काही होणार आहे हे माहिती असायला हवं होतं ना. जान्हवी रागाने म्हणते. मला काय कळेल? जे काही होईल ते फक्त मला माहीत आहे, राजवीर म्हणतो. अधिक भोळे बनू नकोस. जणू काही तुला काहीच माहिती नाही, जान्हवी म्हणते. काय नाही माहिती? राजवीर विचारतो. आपल्या फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नाटक करायचं होतं, जान्हवी म्हणते. हो तर काय? राजवीर लापरवाहपणे उत्तर देतो. तर काय, एंगेजमेंटची गोष्ट नाही झाली होती का? जान्हवी अजूनही रागात आहे. तर मिस जान्हवी, मला पण नाही माहिती होतं. अजून काय प्रॉब्लेम आहे? फक्त रिंग्स एक्सचेंज करायच्या आहेत, त्याहून काही नाही. राजवीर सोफ्यावरून उभा होतो. तुझा मेंदू बरोबर आहे ना? जान्हवी डाटते. मिस जान्हवी, काही नाही होणार. नानी जाईल, एंगेजमेंट होतेच, मग आपण दोघेही या नाटकातून मुक्त होऊ, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीच्या जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून बोलतो. तुमच्यात फिलिंग्स नावाची काही गोष्ट आहे का? जान्हवी लगेच तिचे हात काढून टाकते. नाही. त्यामुळे राजवीरचा राग वाढतो आणि तो रागातच तिला म्हणतो आणि परत सोफ्यावर बसतो. मला माहीत आहे, पण मला वाटत नाही की तुम्ही आता नानीला खोटं सांगायला हवं. आणि तुमचं मला लागणं यामुळे काही फरक पडत नाही, राजवीर म्हणतो. मी हे नाटक आता अजिबात करणार नाही, जान्हवी रागावून म्हणते. तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, राजवीर तिला म्हणतो. असं काही नाही, मी नानीला सगळं खरं सांगणार आहे, जान्हवी म्हणते. तुम्ही सांगणार नाही, राजवीर म्हणतो. म्हणजे तुम्हाला चुकीचं वाटतं, जान्हवी म्हणते. मग चला सांगून टाका, आत्ता सांगाच, राजवीर डेव्हिल स्माईल करत म्हणतो. हो, जान्हवी सुरुवातीला राजवीरची स्माईल पाहून घाबरते, पण नंतर स्वतःला मजबूत करून म्हणते. विचार करा, याचा परिणाम चांगला होणार नाही.
राजवीर उभा राहून म्हणतो, काय करणार? तुम्ही मला नोकरीतून काढून टाकाल का? काढून टाका, मला तुमचं काहीही नाही. जान्हवी बोलते, हो मला माहीत आहे की तुम्हाला भीती वाटत नाही, पण तो काय नाव होतं तुमचा मित्र का? राजवीर हात माथ्यावर ठेवून काहीतरी विचार करत नाटक करतो. का? तुम्हाला? जान्हवी थोडी चिंतित होते, कारण त्या नावाचा माणूस नोकरीतून नक्कीच बाहेर पडेल. काय? आपली चर्चा चालू आहे ना, मग तुम्ही त्याला का मध्ये आणत आहात? त्याची काही चूक आहे का? जान्हवी विचारते. जा मिस जान्हवी, जाऊन नानीला सांगाच कोणाची वाट पाहताय. राजवीर म्हणतो, तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात. जान्हवी बोलते, नाही मी फक्त उत्तर दिलं. सुरुवात तुम्हीच केली होती. राजवीर जान्हवीकडे जाऊन तिच्या गालावर हलकेसं खेचतो. तुम्ही तसं करू शकत नाही, जान्हवी म्हणते. मी करू शकतो. तुम्हाला शंका आहे तर आजमा आणि पहा. राजवीर भुवयांच्या हालचाली करत म्हणतो. तुम्ही खूप वाईट आहात. जान्हवी राजवीरच्या छातीवर हलकेच पंच करत म्हणते. अगदी बरोबर. राजवीर भुवयांच्या हालचाली करत तिला चिडवतो. थांबू का? जा लवकर सांग. राजवीर म्हणतो, तुम्ही नानीच्या भावना खेळवत आहात. जान्हवी बोलते, मला काही शौक नाही. तुम्हीच मला त्रास देत होतात. राजवीर म्हणतो, मग तुम्ही तिच्या बोललेल्या मुलीला भेटा. कधीतरी लग्न करावं लागेल, जान्हवी म्हणते. माझं नाही करायचं. कधीही नाही, राजवीर म्हणतो. जान्हवी काही बोलण्यास सुरुवात करते, पण राजवीर तिला थांबवतो. काय विचार केला? काही नाही, मी जात आहे. खूप वाईट आहात. तुमच्या गोष्टींवर लक्ष देऊ नये, जान्हवी रागावून बोलते आणि पाय ठोठावून तिथून निघते. राजवीर स्वतःवर आणि परिस्थितीवर रागावतो. जान्हवीने रागाने अलमारीच्या दरवाजावर हात मारला आणि जोराने ओरडलं. नंतर ते 3 अंगठ्या घेण्यासाठी दुकानात जातात. सुंदर अंगठ्या दाखवा, मला माझ्या बहूसाठी घ्यायच्या आहेत, इंदूजी सेल्स बॉयला सांगतात. हो मॅम, सेल्स बॉय उत्तर देतो. बघा राजवीर, तुला कोणती आवडली? इंदूजी राजवीरला विचारतात. तुम्ही निवडा, राजवीर म्हणतो. राहू द्या ना, इंदूजी जान्हवीकडे बोट दाखवते. जान्हवी बोलते. राजवीर एक अंगठी काढतो आणि म्हणतो, ही कशी आहे? माहीत नाही, जान्हवी चेहरा वळवते. लावा, करून बघा ना, इंदूजी म्हणतात. राजवीर जान्हवीचा हात स्वतःकडे घेऊन अंगठी लावतो. जान्हवी आपला हात स्वतः घेते आणि अंगठी घालते. मला ही आवडली, जान्हवी म्हणते आणि अंगठी इंदूजीला दाखवते. अच्छी आहे, इंदूजी बोलतात. राजवीर रागात दुसरीकडे पाहतो आणि जान्हवी अंगठी परत ठेवते. पॅक करा, इंदूजी सेल्स बॉयला सांगतात. राजवीरने निवडलेली अंगठी भरपूर डायमंडसह होती आणि महागडी दिसत होती. जान्हवीने निवडलेली अंगठी साधी पण छान दिसणारी होती. बेटा, राजवीरसाठी अंगठी निवड, इंदूजी जान्हवीला सांगतात. जान्हवी राजवीरसाठी अंगठी निवडते. चला आता कपडे घेऊ, इंदूजी अंगठ्या घेतल्यानंतर बोलतात. कशासाठी? जान्हवी विचारते. एंगेजमेंटसाठी, इंदूजी उत्तर देतात. नानी, आम्ही? राजवीर बोलतो, हो मला माहीत आहे, कोणीही बोलावलं जाणार नाही, पण आठवणीसाठी फोटो काढू शकतो. त्यासाठी चांगलं दिसणं महत्त्वाचं आहे, इंदूजी सांगतात. चला, मला काही वादविवाद करायचा नाही, इंदूजी म्हणतात. कपडे खरेदी करून ते तिघं घरी परत येतात. आम्ही एंगेजमेंट गार्डनमध्ये करणार आहोत. संपूर्ण गार्डन डेकोरेट करायचा आहे. तुम्हा सर्वांना आमंत्रित केलं आहे. मेन्यू लवकरच देईन. राजवीरची नानी बॉडीगार्डला सूचना देत आहे. जाणीवपूर्वक हे सगळं, राजवीर विचारतो. तुम्ही सांगा, इंदूजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बोलतात. अरे हो,
उद्या रात्री तुमची सगाई आहे तर तयार राहा, इंदूजी राजवीरला म्हणाल्या. जान्हवी आली आणि लगेचच आपल्या खोलीत निघून गेली. आता ही मिस जान्हवी कुठे गेली हे राजवीरला कळत नव्हतं. राजवीर तिला इकडे तिकडे शोधत होता, पण जान्हवी दिसत नव्हती. शेवटी तो तिच्या खोलीत जाऊन पाहतो. पण काय झालं आहे? मिस जान्हवी अजीब वागते. मला इग्नोर करत आहे का? फ्लॅशबॅक. तीनही जावे लागले. राजवीरच्या बॉडीगार्डने गाडीचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला. राजवीरने हाताने जान्हवीला बसण्यास इशारा केला, पण जान्हवी त्याला पूर्णपणे इग्नोर करत इंदूजी बसलेल्या गाडीत जवळ जाऊन बसली. आता काय झालं? सगळं ठरलं होतं, मग का तिने मला इग्नोर केलं? गाडीमध्ये राजवीर एकटा कंटाळलेला होता. मी जान्हवी देखील नाही. राजवीरला तिचा अभाव जाणवत होता. गाडीमध्ये तिला सोबत असताना ती सतत बोलून त्याला त्रास देत असे, पण आता ती त्रास देणंही त्याला मिस करत होती. रिंग्स घेऊन शोरूममधून बाहेर पडल्यावर राजवीर जान्हवीचा हात पकडून तिला थांबवतो. इंदूजी पुढे होत्या. काय झालंय तुम्हाला? राजवीर जान्हवीला विचारतो. काही नाही. जान्हवी राजवीरकडे पाहत न देता बोलते. मग हात का दिला नाही? राजवीर विचारतो आणि लगेच तिचा हात सोडतो. नानी, जान्हवी इंदूजीला बोलते. हो बेटा. इंदूजी मागे वळून पाहतात. जान्हवी लगेच इंदूजींकडे जाते. मिस जान्हवी. राजवीर तिला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवी आधीच निघून जाते. तुम्ही माझ्यासोबत चला मिस जान्हवी. राजवीर तिला बोलतो. नाही, मी नानीसोबत जाईन. जान्हवी उत्तर देते. हो बेटा, तू राजसोबत बसून जा. इंदूजी तिला म्हणतात. नानी. नाही. जान्हवी मना करते. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, राजवीर तिला सांगतो. चला जा बेटा, इंदूजी तिला बोलतात. राजवीर जान्हवीला आपल्या गाडीत बसण्यास इशारा करतो. जान्हवी रागाने गाडीत बसते. काय झाले तुम्हाला मिस जान्हवी? राजवीर विचारतो. काहीही नाही. जान्हवी पूर्ण ॲटिट्यूडमध्ये बोलते. मग असं कसं वागतेस? राजवीर तिच्या इग्नोरमुळे रागावत म्हणतो. मी काय केले? जान्हवी म्हणते. तुला ठाऊक आहे? राजवीर म्हणतो. पण जान्हवी अजूनही त्याच्याकडे पाहत नाही. माझ्याकडे बघा. राजवीर जवळ येऊन तिचे डोकं आपल्याकडे वळवतो. काय झालं आहे? असं का करत आहेस? राजवीर आणि जान्हवीचा चेहरा जवळ होता. तसंच ड्रायव्हरने गाडी थांबवली. गाडी का थांबवली? राजवीर ड्रायव्हरकडे विचारतो. सर, शोरूममध्ये पोहोचलो, ड्रायव्हर सांगतो. जान्हवी लगेच गाडीमधून उतरते. मिस जान्हवी. राजवीर म्हणतो. पहिल्यांदा रस्ता संपत नव्हता. आता राजवीर रागाने केस खेचत बोलतो. दोन्ही शोरूम जवळ असल्यामुळे लगेचच पोहोचले. शॉपिंग दरम्यान राजवीर जान्हवीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण इंदूजी नेहमी तिच्या सोबत होत्या. तू इथे काय करतोयस? हे लेडीज सेक्शन आहे. तू मेल सेक्शनमध्ये जाऊन कपडे पाहू शकतोस, इंदूजी राजवीरला म्हणतात. राजवीरने जान्हवीची ड्रेस पाहिली नव्हती. शोरूममधून बाहेर पडताच राजवीर तिला आपल्या गाडीत बसण्यास इशारा करतो. मला नानीशी काही बोलायचं आहे, जान्हवी म्हणते. हो, मग घरी जाऊन, राजवीर बोलत होता, पण जान्हवी निघून जाते. मी तुमच्यासोबतच बसणार आहे. नानी, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, जान्हवी इंदूजीला मागून हग करत बोलते. ठीक आहे बेटा, इंदूजी म्हणतात. राजवीर रागाने गाडीचा दरवाजा बंद करतो आणि स्वतः दुसऱ्या बाजूला बसतो. राजवीर जान्हवीच्या खोलीत जातो. दरवाजा 3 वेळा नॉक करतो, पण दरवाजा उघडत नाही. त्याला चिंता होते. तो दरवाजा उघडतो आणि पाहतो जान्हवी खोलीत नाही. मिस जान्हवी कुठे गेली? राजवीर स्वतःला विचारतो. तो खोलीत सगळीकडे पाहतो, पण जान्हवी दिसत नाही. काहीतरी नाही ना? राजवीर विचार करतो. वॉशरूममध्ये पाहण्यासाठी जातो आणि जान्हवी तिथून बाहेर येते. ती पांढऱ्या रंगाच्या टॉवेलमध्ये आहे आणि आपले ओले केस सुकवत आहे. राजवीर तिला पाहून थक्क होतो.
जान्हवी राजवीरला पाहत नाही. तिचं लक्ष फक्त केसांवर आहे. जान्हवीने राजवीरला धडकायला चाललोय असताना तो लगेचच तिला पकडतो. राजवीरचे हात तिच्या कमरेवरती असतात, पण जान्हवी आपलं संतुलन साधून त्यापासून दूर जाते. राजवीरला तिचं असं त्याचे हात झटकणं अजिबात आवडत नाही. तुम्ही इथे काय करत आहात? जान्हवी ओरडते. मला तुमच्याशी बोलायचं आहे, राजवीर डोळे चुरावत सांगतो. जान्हवी खूप हॉट दिसत होती आणि राजवीरच्या हृदयाची धडधड वाढली होती. माझ्याकडे काही बोलायचं नाही, जान्हवी गंभीरपणे बोलते. राजवीर जान्हवीच्या जवळ येतो. का बोलायचं का नाही? मी काय केलंय? राजवीर थोडा रागाने म्हणतो. जान्हवी आता भिंतीजवळ होती. मागे जाण्याचं कोठेही जागा नव्हती. का असं करत आहेस? मागे हट. नाही हटणार. जान्हवी राजवीरच्या छातीला जोरात ढकलते, तर राजवीर तिच्या कमरेवर हात टाकून स्वतःकडे खेचतो. तुम्ही काय करत आहात मिस जान्हवी? जान्हवी राजवीरच्या छातीवर जोरात मारते. पण तुमच्याशी बोलायचं नाही. बोलायचं नाही. तुम्ही फार वाईट आहात. जा इथून. बरं ऐका. माझी एक गोष्ट नक्की ऐका. मला ऐकायचंच नाही. जान्हवी राजवीरला ढकलत होती आणि राजवीर जान्हवीला थांबवायचा प्रयत्न करत होता. दोघांच्या धक्कामुक्कीमुळे मध्ये जान्हवीचा टॉवेल थोडा खाली सरकत होता. काय करत आहेस मी जान्हवी? राजवीर जान्हवीला आपल्या हातात घेत बोलला. त्याने जान्हवीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढलं होतं. काय नाराज होतायस? राजवीर आणि जान्हवी एकमेकांच्या खूप जवळ होते. राजवीरच्या श्वासांची अनुभूती जान्हवीच्या चेहऱ्यावर होत होती. राजवीर इतक्या जवळ असल्यामुळे जान्हवीने तिला ढकलणं थांबवलं. बोला ना. राजवीर जान्हवीला म्हणाला. राजवीर जवळ येण्यामुळे जान्हवीचा आपा गमावत होता. त्याची श्वास तिला मदहोश करत होती. राजवीरचे ओठ जान्हवीच्या छातीत पडले. टॉवेल खाली सरकला आणि राजवीर आपलं नियंत्रण गमावून तिला चुमत होता. जान्हवीचे श्वास वेगाने चालू झाले. जान्हवी लहान असल्यामुळे राजवीरला तिला चुमताना अडचण येत होती. म्हणून त्याने तिच्या कमरेभोवती हात घालून तिला थोडे उंच उचललं आणि चुमत राहिला. हळूहळू त्याने तिला पलंगापर्यंत नेलं. जान्हवी मागे सरकत होती आणि राजवीर तिच्याकडे वाढत होता. जान्हवी आता भिंतीस लागली होती. मी म्हणालो ना, मला तुझ्याशी बोलायचं नाही. जान्हवी राजवीरला म्हणाली. तिच्या धडकनही वाढल्या होत्या. आणि का नाही बोलायचं? मी काय काय केले? राजवीर आपल्या भुवया वर करत विचारतो. तू नेहमी मला खोट्या गोष्टींमध्ये फसवतोयस. मागे हट. मला तुझ्याशी बोलायचं नाही. जान्हवी रागाने बोलत होती आणि बाजूला जाणार होती. राजवीर तिला कंध्यावरून पकडून भिंतीला लावतो. जान्हवी जोरात त्याच्या छातीत ढकलते, पण तो हलतही नाही. काय करतोयस? काय करतायस मिस जान्हवी? आपली एनर्जी वाया घालवत आहेस, राजवीर म्हणाला. राजवीर जान्हवीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढतो. आता ते खूप जवळ होते. जान्हवीचे हात त्याच्या छातीत होते. माझं समजून घ्या, मला समजून घ्या. तुला इतका राग काय येतोय? तुला तुझ्या मित्राबद्दल खूप काळजी वाटते, नाही का? राजवीरच्या डोळ्यात राग आणि जळण स्पष्ट होती. राजवीर जान्हवीवर पकड घट्ट करत बोलतो. बोला ना. जान्हवीजी अजूनही रागात होती. ती राजवीर जवळ पाहून सगळं विसरते. राजवीरच्या श्वासांमुळे तिला मदहोश वाटत होतं. दोघांच्या खेचाखेचीत जान्हवीचं टॉवेल हलकासा खाली सरकतो. राजवीरच्या नजरेत ते पाहून तोही आपलं नियंत्रण गमावतो आणि तिला पुन्हा किस करू लागतो. लहान असल्यामुळे त्याला अडचण होत होती, म्हणून त्याने तिला उचलून किस करत राहिला आणि हळूहळू पलंगापर्यंत नेलं. मिस जान्हवी, तू मला का त्रास देतेस? राजवीर जान्हवीचे हात घट्ट धरतो आणि स्वतः तिच्यावर येतो. चेहरा जवळ करून बोलतो. हट हट. जान्हवी ढकलत म्हणाली. नाही, आधी तू सांग, राजवीर म्हणाला. तू का असं करत आहेस? मी तुला काहीही नाही म्हटलं, डाटलंही नाही. मग
दुर्लक्ष का करतेस? मी कुठे दुर्लक्ष करते? जान्हवी म्हणाली. मिस जान्हवी, खोटं बोलू नकोस. मी देखील तुझा मित्र आहे. माझ्याबद्दल तुला माझ्याबद्दल एवढी काळजी नाही. राजवीर म्हणाला. कारण तू मला खूप त्रास देतोयस. जान्हवी म्हणाली. मी काय केलं? राजवीर विचारतो. उठ माझ्यावरून. वजन जास्त आहे. जान्हवी राजवीरच्या छातीत मारत म्हणाली. ठीक आहे, माझा प्रश्न ऐक, मग मी उठेन. राजवीर म्हणाला. तू योग्य वागत नाहीस. जान्हवी म्हणाली. काय योग्य नाही? राजवीर विचारतो. आपल्याला नानीला सगळं खरं सांगायला हवं. आपण तिला फसवत आहोत. जान्हवी म्हणाली. तू काय म्हणतेस मिस जान्हवी? सर्व ठीक आहे. ती काही दिवसातच जाईल. राजवीर म्हणाला. पण जान्हवी बोलते. पण राजवीर तिला बोलू देत नाही. असं करू नकोस. मी जान्हवी, त्यांनी मला बाध्य केले. नाहीतर मला हे करायला लागलं नसतं. राजवीर उभा राहतो आणि जान्हवी ही उभी राहते. जसं तुला योग्य वाटेल. जान्हवी म्हणाली. जान्हवी, तुला खरं समाधान वाटतं का त्यांना खोटं सांगून? माझ्या भूतकाळाबद्दल सगळ्यांना कळलं तर मी काहीही मिळवू शकणार नाही. तुला काय हवंय? राजवीर तिला विचारतो. हो, मला आधीच माहिती होतं. जान्हवी म्हणाली. जर तू नसतीस तर मीच हेडलाईन्समध्ये असतो. राजवीर म्हणाला. हो, कदाचित तू बरोबर आहेस. जान्हवी त्याचा हात धरून प्रेमाने म्हणाली. जान्हवी टॉवेल नीट करत झुकली आणि राजवीरवरही नजर हटवतो. लगेच उठून पलंगावरून बाहेर जातो. अर्ध्या रस्त्यावरही थांबून त्याने जान्हवीकडे वळून सांगितलं. कृपया मिस जान्हवी, मुलांप्रमाणे राग करू नकोस. कधीतरी स्वतःच विचार कर. काय म्हणतोयस? जान्हवी रागाने म्हणाली. काही नाही, राजवीर म्हणाला आणि तिथून निघून गेला. जान्हवी रागाने तुटून म्हणाली. माहीत नाही मला स्वतःवरचं नियंत्रण मी कसं गमावते. मी एक सामान्य मुलगी आहे, थोडी खडूस आहे. आज संध्याकाळी जान्हवी आणि राजवीरचा साखरपुडा होणार होता. जरी साखरपुडा नक्की नसेल, तयारी खरंच होती. राजवीरच्या घराचा पार्क सजला होता, खऱ्या फुलांनी आणि सुंदर लाइटिंगसह. आपण दोघे पार्लरला जात आहोत, लगेच परत येऊ. इंदुजी राजवीरला म्हणाली. हो, राजवीर म्हणाला. नानी खूप उत्साहित आहेत. जणू काही खरंच साखरपुडा होत आहे. राजवीर स्वतःशी बोलला. गार्डन पूर्णपणे सजलं होतं. फोटोग्राफरला फोटोशूटसाठी बोलावलं होतं आणि संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. राजवीर काळ्या कोट पॅन्टमध्ये खूप सुंदर दिसत होता. इंदुजी जवळ येऊन म्हणाली. माझा मुलगा खूप सुंदर दिसतोय. राजवीरने आसपास पाहिलं आणि जान्हवी इंदुजी सोबत नाहीये हे पाहून विचार केला. इंदुजी राजवीरला छेडत म्हणाली. नाही. इंदुजींचे एवढे बोलणे ऐकून राजवीर थोडा लाजला. मला सगळं माहीत आहे, पण तुला तरी लाज येत नाही का? इंदुजी राजवीरला म्हणाल्या. नाही तर, राजवीर म्हणाला. पण तो अनोळखी बनण्याचा प्रयत्न करत होता. जणू काही त्याला माहीतच नाही की इंदुजी काय बोलत आहेत. घेऊन आले तुझी जान्हवी, बघ. इंदुजी राजवीरला म्हणाल्या. जान्हवीने पांढऱ्या रंगाची फुलांसारखी ड्रेस परिधान केली होती. ती खूपच सुंदर दिसत होती, अगदी परीसारखी. जान्हवीच्या येण्याने राजवीरच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याची नजर सतत जान्हवीकडेच लागली होती. बस कर, इतकं घुरत राहशील का? इंदुजी म्हणाल्या. नाही, मी तर, राजवीर थोडं लाजून म्हणाला. आता इथेच उभा राहशील की जान्हवीला घेऊन जाशील? इंदुजी विचारतात. राजवीर जान्हवीकडे गेला. त्याने आपला हात जान्हवीकडे वाढवला. जान्हवीने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघेही स्टेजवर गेले. सुंदर दिसत आहेस, राजवीर हळूच जान्हवीला म्हणाला. तुम्हीही, जान्हवीने उत्तर दिलं. चल, आता दोघे रिंग्स एक्सचेंज करूया, इंदुजी म्हणाल्या.
जान्हवीला रिंग घालू लागला, पण इंदूजी म्हणाल्या, असं नाही, गुडघ्यावर बसून घाला. नानी? राजवीर पोटात काहीतरी करून म्हणाला, चल, ड्रामा बंद करा. तुझ्या नानींनी तर हे खूप रोमॅन्टिक केलं होतं. तुझ्या नानांनी तर हे खूप रोमॅन्टिक केलं होतं. तू का लाजत आहेस? इंदूजीने काहीही ऐकलं नाही. राजवीर गुडघ्यावर बसून जान्हवीचा हात मागतो. जान्हवीने आपला हात राजवीरच्या हातात दिला आणि राजवीरने तिला रिंग घालून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ही तर ती रिंग नाही जी मला आवडली होती, जान्हवी रिंग बघून म्हणाली. अच्छी आहे ना? राजवीर डोळ्यांनी इशारा करत म्हणाला. आणि मला जी आवडली होती ती? जान्हवी म्हणाली. ती मला आवडली नाही. मला आवडली आणि ती मला घालायचीच होती. तुला घालायची होती का? राजवीर म्हणाला. माझ्याकडूनही तुला आवडलेली निवड घेतली होती ना? राजवीर म्हणाला. हो, पण तुला आवडली नाही तर सांगितलं असतं. मी जबरदस्ती केली नाही, जान्हवी म्हणाली. बस बस मिस जान्हवी, तू तर नेहमीच लढायला तयार असतेस, राजवीर म्हणाला. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत होता. चल बेटा, तू देखील रिंग घाल, इंदूजी म्हणाल्या. जान्हवीने राजवीरला रिंग घालून दिली. चल, आता दोघे एकमेकांना किस करा, इंदूजी म्हणाल्या. काय? जान्हवी थोडी आश्चर्यचकित झाली. तरी फोटो काढेल, इंदूजी म्हणाल्या. नानी? राजवीर समजावण्याचा प्रयत्न करतो, पण इंदूजी ऐकल्या नाहीत. चल, किती बोरिंग आहेस तू राज, इंदूजी म्हणाल्या. फोटोग्राफर म्हणाला, सर, थोडं जवळ या, कमरला हात लावा. जान्हवी थोडी असहज होती. राजवीरनं तिच्या कमरेमध्ये हात घालून कानाजवळ बोललं. आज फक्त हा दिवस आहे, उद्या नानी गेल्या की. जान्हवीला राजवीरची गोष्ट आवडली नाही आणि ती थोडी अंतरावर उभी राहिली. फोटोग्राफर म्हणाला, थोडं क्लोज या, हा फोटोसाठीच आहे. राजवीरने जान्हवीच्या कपाळावर किस केलं. म्युझिक लावा, इंदूजी ओरडल्या. रोमॅन्टिक गाणं वाजायला लागलं. बस, हो झालं, राजवीर म्हणाला. अजून डान्स बाकी आहे, हा क्षण लक्षात ठेवा, इंदूजी म्हणाल्या. राजवीर आणि जान्हवी डान्स करू लागले. जान्हवी थोडी नाराज होती, त्यामुळे राजवीरनं गाणं लवकर बंद केलं. गाणं थांबवल्यावर जान्हवीने आपला हात राजवीरच्या हातातून सोडला. बस झालं, राजवीर म्हणाला. त्यानंतर दोघे जेवायला बसले. इंदूजी म्हणाल्या, एकच प्लेटमध्ये सर्व करा, एकमेकांना खायला द्या. दोघे एकमेकांना खायला घालत होते. बस, मला अजून खायला नाही, राजवीर थोडा खाल्ल्यावर म्हणाला. माझ्यासाठीही, जान्हवी म्हणाली. चला, चलूया, राजवीर म्हणाला. हो, तुला लवकर जावं लागेल, इंदूजी म्हणाल्या. तिघेही घरात आले. जाऊन झोपा बेटा, इंदूजी जान्हवीला म्हणाल्या. जी, जान्हवी म्हणाली आणि जाण्यास तयार झाली. कुठे जात आहेस? इंदूजी तिला रोखत म्हणाल्या. बेटा, आज तुम्ही दोघेच या खोलीत झोपा. दोघे थोडे आश्चर्यचकित झाले. नाही, मी, जान्हवी म्हणाली. शरमावू नकोस, मला माहीत आहे, मी आधीच पाहिलं आहे, इंदूजी म्हणाल्या. असं काही नाही, मी माझ्या खोलीतच झोपेन, राजवीर म्हणाला. मी देखील माझ्या खोलीतच झोपेन, जान्हवी म्हणाली. तुम्ही माझं ऐकणार नाहीत का? इंदूजी नाराज होऊन म्हणाल्या. नानी, तू पण खूप जिद्दी आहेस, राजवीर म्हणाला. मी काय सांगितलं? फक्त आजच्या दिवशी या खोलीत झोपा, एवढंच मागितलंय का? इंदूजी म्हणाल्या. नाही, तू खरंच नको असं म्हणतेस तर ठीक आहे, जिथे झोपायचं आहे तिथे झोपा, इंदूजी थोडं ब्लॅकमेल करत म्हणाल्या. चला ना मिस जान्हवी, राजवीर म्हणाला. जी, जान्हवी राजवीर सोबत खोलीत गेली. खोली गुलाबांच्या फुलांनी सजवली होती.
मेणबत्त्या पेटवलेल्या होत्या. हलकी रोशनी होती. बेडवर फुलांनी मोठा हृदयाचा आकार बनवलेला होता. हे काय आहे? जान्हवी राजवीरला विचारते. नाही, काही नाही. राजवीर आपल्या कपाळावर बोट फिरवत म्हणाला. थांबा, मी साफ करतो. राजवीर म्हणाला. सोडा, खराब करू नका. जान्हवी म्हणाली. तुम्हाला झोपायचं आहे का? राजवीरने विचारलं. जी, जान्हवी म्हणाली. तर झोपा. सोफावर झोपशील का? राजवीर म्हणाला. कुठल्या आनंदात? जान्हवी विचारते. तुला बेडवर झोपायचं आहे? राजवीर म्हणाला. हो, नक्कीच. तुला काय वाटतं? मी सोफ्यावर जाऊ शकतो? राजवीर म्हणाला. हो, शक्य आहे. जान्हवी म्हणाली. नाही, सोफा छोटा आहे. माझ्या कमरला त्रास होईल. राजवीर म्हणाला. पण तुला इतकी? जान्हवी म्हणाली. नाही, माझा अर्थ तुझी उंची आहे ना. सोफा छोटा आहे. मी सोफ्यावर झोपेन. राजवीर म्हणाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. थोडं ग्रामरमध्ये मिस्टेक होते, तर चूक सुधारण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन.